मागचा दंड आपण भरून घेऊ. मामाला दे ना. गाडीवर 400 रुपये मागचा दंड आहे. दंड भरून घ्या. तुझ्याकडे लायसन आहे ना? लर्निंग कैसे चलेगी? और एक वो आने का वीडियो में मैं लेके आता था। गवर्नमेंट एम्प्लॉय गाडी कागदपत्र नाही, नावावर अजून झालेलं नाही, परंतु मागचं 400 रुपये दंड होता. त्याला म्हटलं ऑनलाईन QR कोडद्वारे भरून घे. म्हणजे कसं असतं, उद्या आपल्याला भैया काय झालं होतं आज इथं आपल्या थांबण्यात आले बुलेटमुळे काय झालं? आमचे ते सायलेन्सर चेक करत आहे बुलेटची. तर आमच्या गाडीचं सायलेन्सर त्यांच्या म्हणण्याप्रमाणे चालत नाही. आम्ही आता दसऱ्याची आमच्या भावाचीच गाडी तशी, तर आम्ही त्यांच्याकडनं घेऊन आलो. त्यांच्या याच्यावर जुनी पावती होती 400ची, ती आता आम्ही भरली. जागेवरच भरली? जागेवरच भरली. अरे वा, व्हेरी गुड व्हेरी गुड. ठीक आहे, धन्यवाद. ये जिसकी गाड़ी है वो बोलेंगे. मैं बात करता हूँ. खाली बुलेट वाले आज बात करता हूँ. तो ये फाइनल से निकलना पड़ेगा. दोस्त का आप जाओ, आप बात करें. इसका जो है गाड़ी आपको लगाना पड़ेगी. वीडियो में ऐसे प्लेट लाना पड़ेंगे. ठीक है ना आहे दादा. तर होशियार बुलेट बोला. आणि जे मोठे मोठे आवाज करतात, अशांना जे दंड लावून राहिले, तर ही काय आहे? आणि आमच्या दर्शकांना सांगा की बुलेट घेऊन याल तर कशा याल? आज आहे वरिष्ठांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे. तसंच शहरामध्ये जे बुलेट चालतात ते मोठमोठ्याने आवाज करतात, म्हणजे फटाका सायलेन्सर असतात. त्यांच्यावरती ते नियमबाह्य आहे, जेणेकरून वयोवृद्ध माणसं किंवा जे पब्लिक आहे, लहान मुलं आहे, त्यांचा परिणाम होतो. आणि या फटाका सायलेन्समुळे माणसं दचकून जातात. ॲक्सिडेंटचे प्रमाण वाढलेले आहेत. त्याच्यामुळे आम्ही यांच्यावरती कारवाई करतोय. जे बुलेट आहे ते बुलेट जर चालवायचे असेल, ते नियमाप्रमाणे जे सायलेन्सर असतं विदाऊट फटाका लायसन्स, ते आपण वापरायचं आहे. जर अशा प्रकारचे बुलेटवर आतापर्यंत आम्ही 25 ते 40 बुलेट चेक केलेले आहेत. त्यापैकी 15 बुलेटवर आम्ही कारवाई केलेली आहे. आणि त्यांचे जे सायलेन्सर आहेत ते काढून किंवा काही बुलेटवर दंड केलेला आहे बुलेटवरती. आणि त्यांनी आता अशा प्रकारचे बुलेट चालू नये फटाका सायलेन्सरचे, नसता त्यांच्यावर वारंवार कारवाई होऊन त्यांचे बुलेट आम्ही जप्त करू नियमाप्रमाणे. तर मागे काही दिवसात असे प्रकार झालेले, कॉलेजमध्ये जे बुलेटवर जातात तिथं छेडछाडीचे प्रमाण ही वाढलेले, त्यांची हिंड काढण्यात येते.
तर पुढे ही कारवाई अशीच राहील का सर? त्याबद्दल आमच्या दर्शकांना काय आवाहन कराल? सर्व दर्शकांना व पब्लिकला विनंती आहे की आपण सगळ्यांच्या जे मुली असतात, आई बहिणी असतात, ते रस्त्याने चालतात, त्यांची छेड काढू नका. सगळ्यात पहिले आम्हाला त्यांना ते आव्हान आहे. आणि जर अशा प्रकारे जर गैरकर्तव्य करत असेल तर वरिष्ठाच्या आदेशाप्रमाणे व कायद्याच्या नियमाप्रमाणे आम्ही त्यांची योग्य ते दखल घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. तर आजचं टार्गेट किती आणि किती झालेले? टार्गेट म्हणजे प्रत्येक पॉइंट वरती जे आहे सिडको वाहतूक शाखेच्या अंतर्गत जे पॉइंट नेमलेले आहेत मोठमोठ्या ठिकाणी, समजा वारसोटी पॉइंट, टीव्ही सेंटर, सावरकर चौक, त्याच्यानंतर जळगाव टी पॉइंट, कॅम्ब्रिज नाका, या ठिकाणी जे पॉइंट आहे त्यांच्यावरती असे फटाका सायलेन्सर, बुलेट जे आहेत, मोठे वाहन, जड वाहन जे आतमध्ये येतात त्यांच्यावरती ते वरिष्ठाच्या आदेशाप्रमाणे आम्ही कारवाई चालू आहे करणं आणि जास्तीत जास्त कारवाई करत आहोत. टार्गेट म्हणजे आम्ही जेवढं करणार, जेवढं जास्तीत जास्त होईल त्याप्रमाणे आम्ही कारवाई चालू आहे सध्या. आणि ही कारवाई बराबर बात है आपकी. साइलेंसर चेंज करना पड़ेगा. साइलेंसर ला लो 5 मिनट में चेंज कर देंगे. ओके नहीं कर सकते. नहीं कुछ नहीं. फाइन भरना पड़ेगा. फाइन भरना पड़ेगा मतलब भरना पड़ेगा. कितना भरना पड़ेगा सर? पुराना और ये मिला के 7,000 सबको भरने का. साइलेंसर दे दो निकाल के बड़े. हाँ फिर सर 6,700 फाईन याच्यावर नंबरने पाठीमागचा सायलेन्सर. गाडी लावून टाका, ऑफिसला गाडी लावून घ्या, त्याच्याकडून कायदेशीर दंड भरून घ्या, सायलेन्सर चेंज करून घ्या. नहीं बात किससे कराते? बेटा गाड़ी उधर जमा करना पड़ेगा, बात करके कोई मतलब नहीं. मग आता तुम्ही पैसे भरून लागले, आता इथलं काय पाहिजे ना. हे काय ते महाराष्ट्र न्यूज आहे ना आपली, आज तक चॅनल. मग आज तक चॅनल आहे त्याच्यामुळे तुमचं नंबर आहे, सगळे आले त्यामुळे